आज आपण शरीरातील उष्णता आणि पित्त कमी करण्यासाठी आमसुलाचे सार बघणार आहोत। यालाच कोकमाचे सार असेही म्हणतात। अगदी पटकन होणारी रेसिपी आहे, तर लगेचच कृतीला सुरुवात करूया। नमस्कार, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। आता इथं मी 10 ते 12 आमसुलं घेतलेली आहेत। आता ही आपल्याला भिजत घालायची आहेत। तुम्ही याच्याऐवजी जर आगळ जो तयार मिळतो तो वापरला तरी पण चालेल। हे आपल्याला एक अर्धा तास भिजत घालायचं आहे। आता इथं छान अशी आमसुलं भिजून झालेली आहेत। आता ही हातानं आपल्याला छान अशी कुस्करून घ्यायची आहेत, म्हणजे ह्यातला पूर्ण जो आगळ असतो तो पूर्ण पाण्यात उतरला जातो। ही आमसुलं शरीरासाठी अतिशय उपयोगी असतात। आता उन्हाळा आहे तर शरीरात उष्णता पित्त हे असतं, या आमसुलामुळे खूप कमी होतं। आता इथं मी पूर्ण हा आमसुलाचा रस काढून घेतलेला आहे। आता हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे, म्हणजे आमसुलाचा जो चोथा आहे तो तोंडात येणार नाही, त्यामुळे आपण हे सगळं गाळून घेतो आहे। हा उरलेला चोथा तुम्ही न टाकता पितळेची भांडी वगैरे घासायला वापरला तरी पण चालेल। आता इथं पूर्ण हा आपल्याला रस काढून घेतलेला आहे। आता ह्याच्यात आपल्याला 1 ते 1.5 पेला पाणी ओतून घ्यायचं आहे, कारण हे खूप आंबट असतं, त्यामुळे ह्याच्यात आपण पाणी ॲड करणार आहोत। आता इथं आपला हा रस तयार झालेला आहे। आता ह्याला फोडणी करून घेऊया। आता इथं स्टीलची कढई घेतलेली आहे, त्याच्यात 1 चमचा साजूक तूप घातलेला आहे। तूप हलकंसं गरम झालं की 1 चमचा याच्यात जिरे घालायचे आहेत। इथं मी मिरची आहे ती उभी चिरून घातलेली आहे। 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आहेत, ते खलबत्त्यात हलक्याशा ठेचून घेतलेले आहेत। एक 2 ते 3 सेकंद हे आपल्याला परतून घ्यायचं आहे। तुपात हा लसूण छान असा परतला गेला पाहिजे। आता ह्याच्यात आपल्याला कढीपत्ता घालून घ्यायचा आहे, हिंग घालायचा आहे 1/2 चमचा। आता फोडणी आपली छान इथं तयार झालेली आहे। आता हे कोकमाचे जे आपण रस काढून घेतला होता तो आपल्याला घालून घ्यायचा आहे। इथं मी हलवून घेते, कारण खालती जो रस असतो तो पण पूर्ण घातला गेला पाहिजे। आता याच्यात आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आमसुलाचा आंबटपणा कमी करण्यासाठी इथं मी 2 चमचे गूळ घेतलेला आहे। तुम्ही गुळाच्या ऐवजी साखर घातली तरी पण चालेल, कारण गुळानं छान अशी टेस्ट येते। आता ह्याला आपल्याला जास्त उकळून घ्यायचं नाही आहे, हलकंसं गूळ वितळूस्तोपर्यंत आपल्याला हे सार गरम करून घ्यायचं आहे। अतिशय पौष्टिक असं हे सार आहे। उन्हाळ्यात तुम्ही जरूर करून बघा, आणि जर करत असाल तर नक्की कमेंट करून मला सांगा। असं हे हलवत राहायचं आहे। गूळ खिसून घातला तर तो पटकन ह्यात विरघळला जातो। मस्त असं इथं आपलं हे सार तयार झालेलं आहे। हे तुम्ही भातासोबत सर्व केलं तरी पण चालेल, नुसतं पिलं तरी पण चालेल। थँक्यू।